हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मजेत असाल, तब्येत ठणठणीत असेल अशी मी आशा करते आणि पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं चॅनलवर स्वागत करते आहे. हा पुण्याचा शेवटच्या दिवसाचा आदल्या दिवसाचा व्हिडिओ आहे. संध्याकाळी आम्ही शक्यतो निघत नव्हतो कारण उन्हाच्या वाफा लागायच्या. 6:30 पावणे 7च्या दरम्यान आम्ही वर आलेलो. बऱ्यापैकी मस्त वातावरण होतं आणि ताईचं घर गावाकडे असल्यामुळे ना अशा खूप मोठ्या बिल्डिंग्स नाही, खूप छान शांतता, नैसर्गिक हवा, पॉल्युशन नाही आहे. फुरसुंगी गावाच्या जवळ हे ताईचं घर असल्यामुळे ना आणि ओपन टेरेस आहे. खूप मोठं असं टेरेस, खूप असं बैठकी घर, तर छान वाटतं. गावाकडचा जो अनुभव असतो ना, ॲक्च्युअल अनुभव तो ताईच्या घरी गेल्यानंतर मिळतो. आणि असं म्हणतात मोठ्या बहिणीचं घर हे माहेरच असतं दुसरं आपलं. तर मला खरंच ती फिलिंग येते. म्हणजे आईकडे गेल्यानंतर जी फिलिंग येते तीच माझ्या ताईकडे गेल्यानंतर येते. बिनधास्त असते, रिलॅक्स असते, कुठलंच बर्डन नसतं. ज्याप्रमाणे आई काळजी घेते त्याचप्रमाणे तीही माझी काळजी घेते आणि माझे सगळे हट्ट ती पुरवते. ह्यावेळेसही तिने मला एकही पैसा खर्च न करू देता जी काही शॉपिंग होती, मला जे काही आवडलं ते सगळं तिने घेऊन दिलेलं आहे. ते मी पुढे शेअर केलेलंच आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा की पुण्यातनं मला काय गिफ्ट्स मिळालेले आहेत ते. आणि इकडे असे नारळाची झाडं, खूप सारी झाडं आहेत इकडे. झाडं बघायला मिळणार नाही असं नाही. आणि मोठमोठे पर्वत, प्लस हे राष्ट्रीय कुस्ती संकुल आहे ताईच्या घराजवळ. तर इथे सकाळी सकाळी मस्त अशा मुलांचं आता समर कॅम्प आहे कुस्तीचे, तर ते पण छान बघायला मिळतात. लहान मुलं ना इथे असं बोर्डिंगमध्ये जशी असते ना ट्रीटमेंट म्हणू किंवा शिस्त लावायची जी पद्धत असते सेम ती तशीच आहे. तर इथे पण खूप छान मजा येते. तर आजचा दिवस हा असा गेला होता आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला लगेच निघायचं होतं. बाय बाय, टेक केअर. चला बाय 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 जिजू. बाय बाय. अरे 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 परत किशीला लवकर दिवाळीत. हां, जास्त दिवस राहायचं. 7ला आम्ही निघालो. 7:30ची ट्रेन होती जी 3:30ला जळगावला सोडणार होती. पण 7:30चे 8 झाले, 7:15 झाले तरी जात नव्हती ट्रेन. आणि शेवटी मग 9:30च्या दरम्यान ही ट्रेन निघाली. इतका घाणेरडा एक्सपिरियन्स आला. ताई आणि त्यांना लवकर घरी पाठवलं कारण ट्रेन निघायचं नाव घेत नव्हती. असं नाही की पॅसेंजर होती, सुपरफास्ट एक्सप्रेस होती, नवीन सुरू झालेली. अमृत भारत म्हणून आहे. मी बाजूला फोटो अपलोड करते. तुम्ही हुशार असाल ना तर ह्या ट्रेनने जाऊ नका. स्लीपर कोच असतो, म्हणजे मिडल क्लास लोकांना परवडणारी आहे. काहीतरी 300, 350 नाही 370 का 80 रुपये तिकीट आहे याचं. पण ही ट्रेन कधीच राईट टाईम नसते आणि पुण्याची सिंगल लाईन असल्यामुळे तर जास्तच प्रॉब्लेम होतो. आम्ही इतके कंटाळलो होतो, वैतागलो होतो. 12:30-1च्या दरम्यान आम्ही पनवेलच्या जवळ होतो. 2 वाजता आम्ही कल्याणला होतो. 3:30-4ला टिटवाळ्याला मी पोहोचली. हा टिटवाळ्याचा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करते आहे. आणि इतका वैताग आला होता उन्हामुळे. नॉन AC ट्रेन होती, स्लीपर कोच असला तरी नॉन AC ही ट्रेन. आणि बसून बसून इतका वैताग येत होता. कुठेही थांबून जात होती. प्रत्येक स्टेशनवर 2-2 तास ही ट्रेन थांबत होती. त्यामुळे असं झालं होतं की कधी एकदाचं उतरतो. जिथे आम्ही 3:30ला पोहोचणार होतो तिथे आम्ही रात्री 11:30 वाजता पोहोचलो. आणि खरंच सांगते असा पश्चाताप झाला ना की नको आता ह्या ट्रेनने पुन्हा प्रवास करायला. बरं, ह्या सगळ्या प्रवासामध्ये जे काही खाऊ बिऊ येत होते ना, करवंद वगैरे, कारण मुंबई साईडला ना हे सगळं मिळतं ट्रेनमध्ये. तर हे आम्ही छान एन्जॉय केले. जांभळं, करवंद छान लागले. त्याच्यानंतर कसारा घाट फायनली आला आणि कुठेतरी जीवाला की चला आता कसारा घाटाला, मग इगतपुरी, नाशिक, मग जळगाव जवळ येतं. आणि कसारा घाट संपला आणि मग ट्रेनही थोडी फास्ट व्हायला लागली होती. तर आम्ही 11:30ला घरी पोहोचलो. त्याच्यानंतर जेवण वगैरे बनवलं. थोडं खिचडीच बनवलेली होती मी छान फोडणीची, कारण झटपट तर तीच होणारी होती. त्यामुळे भूक लागलेली होती. ट्रेनचं तर सगळा शोर ऐकून ट्रेनमध्ये बसल्याची फिलिंग असल्यामुळे नको वाटत होतं. तर आजचा दिवस हा असा गेलेला होता. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सुट्टी होती म्हणून म्हटलं की चला तुमच्याबरोबर पुण्यातनं मला ताईने काय शॉपिंग करून दिलेली आहे तर ती शेअर करावी. मी आधीच सांगते की मी हे सगळं घेतलेलं नाही आहे, हे माझ्या ताईने घेऊन दिलेलं आहे. नाही तर भरपूर लोकांना असं वाटत असतं की पैसे उडवते ही खूप, तर असं काहीच नाही आहे. हे सगळं कारण माझ्या बड्डेची गिफ्ट्स पण पेंडिंग असतात. ती मला ऑनलाईन काही पाठवत नाही. तिचं असं असतं ती येईल तेव्हा घेऊन येईल, नाहीतर मी तिकडे गेली की तेव्हा ती मला घेऊन देते. प्लस ताईच्या सासूने पण मला काही गिफ्ट्स दिलेले आहेत मला, निधीला आणि भरतला, तिघांना दिले. आमच्यासोबत गुणगुण होती तर तिला पैसे दिलेले होते हातात.
तर सगळ्यात पहिले तुळशीबागेतनं ही चप्पल घेतलेली, सँडल घेतलेली. तर ताईला आवडत नव्हती, पण मला प्रचंड आवडली. ताईचं म्हणणं होतं असं नाजूक साजूक नको येऊ, रफ अँड टफ काही घे. पण माझ्याकडे शूज असतात, मी नेहमी शूज वापरते स्कूलमध्ये. पण स्कूलमध्ये काही फंक्शन असलं, साडी घालायची वेळ आली तर शूज चांगले नाही दिसत, म्हणून मी अशा एकदम फ्लॅट सँडल यूज करते किंवा फ्लॅट चप्पल मला आवडतात. आता माझी हाईट जास्त असल्यामुळे मला हील्स घालायला आवडत नाही, आणि मी लहानपणापासून हिल्स घातलेली नाही, त्यामुळे मी कम्फर्टेबल नसते. आणि ज्या दिवशी हिल्स घातली चुकून थोडी जरा जास्त, तर मग असं होतं की टाच दुखायला लागते. मग मला नको वाटतं, म्हणजे फॅशन करायच्या नादामध्ये स्वतःचा शरीराला त्रास देणं मला योग्य वाटत नाही. म्हणून जसं कम्फर्टेबल असेल तसंच मी घेते. त्याच्यानंतर ना पर्स मी ताईला सांगून ठेवलेलं होते की तुळशीबागेतनं तू जी लास्ट टाईम माझ्यासाठी पर्स पाठवली होती ती अजूनही छान टिकते आहे, तर मला पर्स तिथूनच घ्यायची आहे. म्हणजे मी एक पर्स वर्षभर शाळेत वापरली. आत्ता मग ताई मला तिथेच घेऊन गेली. म्हणजे तुळशीबाग नाही, सँडल तुळशीबागेतनं, हे रविवार पेठेतनं घेतले बहुतेक. रविवार पेठेतनं ही जी पर्स आहे ना, छान लेदरची पर्स आहे, आणि हा कलर माझ्याकडे नव्हता, त्यामुळे ही पर्स ताईने मला तिथून घेतली. एक कॉलेज बॅगसारखं सॅकसारखं पण होऊन जातं, आणि प्लस आपल्याला ऑफिशियल यूजसाठी पण ही पर्स डेली यूजला मला होऊन जाईल. म्हणजे कुठे बाहेर जायचं असलं पिकनिकला वगैरे की तेव्हा असं दोघं शोल्डरवर टांगलं की ती छान दिसते. आणि स्कूलला जाताना हँडी केलं, एका हातामध्ये टाकलं पर्ससारखं की तेव्हा पण ती छान दिसते. दुसरी गोष्ट की ही पर्स 500ची आहे. लास्ट टाईम जी घेतली होती ती पण 500ला होती. 200-300ची घेतण्यापेक्षा असं घेतलं ना मोठी व्यवस्थित, तर ती ना वर्षभर पण जाते, आणि पुन्हा पुन्हा काही तिकडे पुण्यात जाणं होत नाही. म्हणून म्हटलं की जाऊ दे, एकदाच आपण जातो आहे तर आवडीने घेऊ द्या. म्हणजे मला पण असं वाटत होतं की आपण एक कमवतो, उगाच काय तिला त्रास द्यायचा. पण किती असलं ना, आपण छोटे असलो ना की असे फायदे खूप होत असतात. म्हणजे लहान असल्याचा फायदा मला नेहमीप्रमाणे होतो. आणि माझ्या आईबाबांनंतर ती किती म्हणजे सगळे हट्ट पुरवते. म्हणजे तिच्या परीने जसं होईल ना, ती मला सगळं घेतच असते. एक चांगली गाईड पण ती माझ्या आयुष्यातली आहे, आणि हट्ट पुरवण्यातही ती माझ्या बाबतीत खूप आहे. आत्ता ह्या साड्या मी अशा जवळ का लावते माहिती का, खूप स्टोरी आहे. ह्या साड्या मला प्रचंड आवडल्या. पुतळ्यात टांगलेल्या होत्या, आणि मला असं टांगलेली म्हणजे प्रत्यक्षदर्शी जी गोष्ट डोळ्यांना भावते ना, तीच मला लहानपणापासून आवडते. तर रविवार पेठेत ह्या साड्या आवडल्या, म्हणजे ही साडी आवडली होती. पण मग मी म्हटलं की नको, ऑलरेडी किती घेणार ना, ताई आपल्यासाठी एवढं घेते, तर 1000-1500ची शॉपिंग ऑलरेडी होऊन गेलेली होती. मग मला असं वाटलं की नको घ्यायला. पण ती साडी माझ्या मनातनंच जात नव्हतं. मी तिला सारखं म्हणत मला ती साडी घ्यायची होती. पण मी काही घेतली नाही. नंतर मग आम्ही फुरसुंगीलाच एक द्वारकादास श्यामकुमार यांचं खूप मोठं होलसेलचं दुकान आहे. मी नेक्स्ट टाईम जाईल ना, तिथला पूर्ण व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करेल. एक से बडकर एक साड्या तिथे आहे. मी ह्यावेळेस व्हिडिओ नाही घेतला तिथला. तर ही साडी तिथेच मला मिळालेली, आणि सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे. आणि स्कूलच्या फंक्शनला ऑफिशियल यूजसाठी अशा साड्यानं अंगावर खूप उठून दिसतात. म्हणून मग ही साडी मला ताईने घेऊन दिलेली. काहीतरी 800च्या आसपास ही साडी आहे, 790. आणि सूट खूप छान आहे. प्लस त्याच्यावर जे फुलं आहेत ना मोठे मोठे, ते तर इतके सुंदर दिसतात ना. आता ज्या क्षणी मी ही साडी घालेल ना, तेव्हा तुमच्याबरोबर याचे फोटोज म्हणा किंवा व्हिडिओज म्हणा पोहोचतीलच. आत्ता सध्या तरी मी याला पॅक करून ठेवणार आहे. आता स्कूल सुरू होईल, जेव्हा प्रोग्राम्स असतील तेव्हा शिवून घेईल. आता फक्त पिको फॉल करून रेडी करून ठेवते. आणि तुम्हाला जर घ्यायची असेल तर रविवार पेठेत मिळते आहे. नाहीतर मग तुम्ही जर पुण्यात फुरसुंगीच्या आसपास राहत असाल तर ते हायवेला एक शॉप आहे, जिथे आता रस्त्याचे कामं चाललेले आहेत ना, द्वारकादास श्यामकुमार म्हणून कासट टेक्स्टाईलच्या पुढे एक शॉप आहे मोठं, तिथे मिळेल. आता ही जी साडी आहे ती अधिक महिन्यानिमित्त ताईच्या सासूने ना घेतलेली. त्यांचं असं होतं की तू नऊवारच घे. आता मला नऊवार घालायची नाही आहे ॲक्च्युली. खरं तर मला जी नऊवार घालायची ती असं कॉटनची शिवून वगैरे घ्यायची. मला ही असं सेमी कॉटन म्हणजे पैठणीचा जो कापड असतो त्या कापडातली नऊवार मला आवडत नाही, कारण हाईट जास्त आहे आणि ती उचकते, प्लस गरम पण होतं. म्हणून मग कलांजली ही घेतली. सध्या खूप जास्त ट्रेंडमध्ये आहे ह्या कलांजली पैठण्या. आणि का ट्रेंडमध्ये आहेत तर याचं जे ब्लाऊज पीस असतं किंवा ब्लाऊज असतं ते पूर्ण आरी वर्कने असतं. हातांवर अशी डिझाईन येते. आता बघा किती सुंदर मोर याच्यावर आहे. प्लस नेकला पण त्यांनी छान डिझाईन दिलेली आहे.
हे बघा, हा जो आहे ना, हा नेकचा पूर्ण भाग येतो आहे. तर हे जेव्हा स्टिच केलं जाईल ना, आता स्टिच प्रॉपर केलं ना तर खूप उठून दिसेल. आणि याच्यामध्ये भरपूर असे कलर होते. रामा कलर होता, मोरपंखी होता, गाजर कलर होता, पण मला ते कलर नको होते. पर्पल कलर ट्रेंडमध्ये आहे सध्या आणि मला माहीत नाही, पण आता पर्पल कलर आवडायला लागलेला आहे. म्हणजे कधीतरी आपली चॉईस बदलते ना, तोच कलर आपल्याकडे झाल्यानंतर मग आपल्याला तो रंग नकोसा वाटतो आणि आपल्याला दुसरे कलर्स आवडायला लागतात. तसंच माझं की मला रेड खूप आवडायचं, तर रेड कलेक्शन भरपूर झालं म्हणून मला पर्पल आणि लव्हेंडर हे कलर आवडायला लागलेले आहेत आणि छान दिसत आहेत. म्हणजे थोडंसं धूपछाव शेड आहे, रंग थोडासा त्याचा बदलतो, थोडा गोल्डन होतो, थोडा पर्पल होतो आहे, तर उन्हातसुद्धा छान दिसेल. आणि याची जर किंमत सांगायची झाली तर 2000 याची किंमत आहे. याच्यापेक्षा पण हेवीमध्ये होत्या, पण मला नको वाटल्या म्हणून मग मी म्हटलं की जाऊ दे. तर ही ताईच्या सासूबाईंनी घेतलेली ही साडी आहे आणि ताईने घेतलेली त्या बाकीच्या गोष्टी. तर एवढंच मी पुण्यातनं घेतलं, खूप काही घेतलेलं नाही. ठरवून गेली होती की 1000-1500ची शॉपिंग करायची, पण तसं काही घ्यायची माझी इच्छा झाली नाही, कारण ताईनेच सगळी शॉपिंग मला करून दिली. त्यामुळे म्हटलं की जाऊ दे, आता घेते तर घेऊन घ्यावं, आपणही जास्त आडेवेडे नाही घ्यायचे. मला सांगा, तुमची मोठी बहीण आहे का आणि तीही तुम्हाला अशीच शॉपिंग करून देते का? किंवा तुम्ही मोठी बहीण आहात का? तुमची लहान बहीण आहे का? तुम्हीही असंच घेतात का किंवा घेऊन देतात का तिला? नक्की कमेंट करून सांगा. आत्ता मला जायचं आहे दुसऱ्या दिवशी प्रोग्रामाला. तर सकाळचा हा व्हिडिओ होता. मी सकाळी छान डोसे बनवले होते. सध्या डोसे इतके आवडायला लागलेले आहेत ना, पण आता हे क्रंची डोस्यांऐवजी स्पॉन्जी डोसे जास्त आवडायला लागलेले आहेत. त्याच्यानंतर आम्ही आलेलो होतो गंगापूजनचा प्रोग्राम. आमचे जे खाली घरमालक असतात त्यांच्या इथे गंगापूजनचा प्रोग्राम होता. त्यांचं 4 धाम झालेलं होतं. 4 धाम करून आल्यानंतर ना असं गंगापूजन केलं जातं. तर आमच्या दोघांच्या डोक्यावर कळस दिला आणि त्यांच्या सगळ्यांमध्ये नाचायला लावलेलं होतं. तर ही क्लिप काकांनी घेतली, म्हणजे आमचे जे घरमालक काका आहेत ना त्यांनी घेतली. आम्ही दोघांनाही असं एकदम असं लाजल्यासारखं झालं होतं की एवढ्या सगळ्यांमध्ये नाचायचं, कारण ते त्यांचे रिलेटिव्ज नातेवाईक होते, पण कॉलनीतले लोक पण होते आमच्या. मग त्यांच्याबरोबर नाचलो. ह्या काकू होत्या आमच्या घरमालक आणि छान झाला आहे त्यांचा ओव्हरऑल प्रोग्राम. 2 दिवसाचा प्रोग्राम होता. म्हणजे मला सेम डे 2 प्रोग्राम अटेंड करायचे. तर हा एक गंगापूजनचा प्रोग्राम होता आणि त्याच्याच नंतर मैत्रिणीच्या मुलीचा बड्डे पण होता. तर तिथे पण मी गेली. त्याचे काही मी व्हिडिओज घेतले नाही, कारण 8:30-9ला इकडचा प्रोग्राम उरकून फ्रेश होऊन आणि मग आम्ही तिकडे गेलो होतो. तर बस हे फोटोज कॅप्चर केलेले आहेत. तर असे 2-3 प्रोग्राम अटेंड करून पुण्याचा हा सगळा व्लॉग एकत्र केलेला आहे. आशा करते तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हे सगळे ड्रेसेस ना त्यांच्या लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे, तिथून तुम्ही घेऊ शकतात. भेटूया पुढच्या व्हिडिओत. बाय बाय.